एक दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यातील सहजापूर येथे शक्तीपीठ महामार्गाची जी मोजणी झाली त्या ठिकाणी आमच्या माता भगिनीवर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आणि त्यांना फरफटत नेलं, घासत नेलं आणि शेतकऱ्यांची कोणतीही भूमिका त्या ठिकाणी ऐकून न घेता शासनाने बळजबरीने दडपशाही पद्धतीने शेतीची जी मोजणी केलेली आहे त्या विरोधात आम्ही आज रोजी SDM कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे कोणी तिथे पोलीस अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांवर कलम 354 नुसार गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता जे शेतकरी अडवणूक करू लागले आमच्या शेतकऱ्यांवर यांनी 353 नुसार गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणजे या शासनाने त्या महिलांना अंगावरचे वस्त्र फाटेपर्यंत ओढत नेलं, मुलात मंगलसूत्र सुद्धा तोडले. हिंदू संस्कृतीमध्ये महिलांचा सर्वात मोठा दागिना हा मंगलसूत्र असतो, ते तोडण्यापर्यंत त्यांची मजल जाते. म्हणजे काय होतं, शेतकरी कुठे आहेत की नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की यापुढे शक्तीपीठ महामार्ग हा कायमस्वरूपी रद्द करा आणि ही जी मोजणीचा जो अट्टहास आहे तो येथेच बंद करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या बहिणी म्हणून शासनाने सर्व महिलांना जवळ केले आणि काल महिलेचं मंगलसूत्र तुटेपर्यंत त्यांना ओढत फरफटत नेलं. हीच का तुमची लाडकी बहिणी योजना? पैसे द्यायचे, मंगलसूत्र चोरून न्यायचं, तोडून न्यायचं. या शासनाच्या कार्यकाळात जर महिला सुरक्षित नाहीत तर शासनाकडून अपेक्षा काय ठेवावी शेतकऱ्यांनी? लोकप्रतिनिधींनी अजून शेतकऱ्यांना भेट सुद्धा दिलेली नाही, कसं बघता याच्याकडं? गेल्या 2 वर्षापासून नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग जात आहे. टोटल वर्धा यवतमाळ जर सोडला तर बाकीच्या 10 जिल्ह्यामधून या शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे. तरी हा महामार्ग सरकार रेटण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या अधिवेशनातच माननीय मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या समजूत काढल्याशिवाय किंवा त्यांना खुश केल्याशिवाय आम्ही कुठलंही पाऊल उचलणार नाहीत किंवा चर्चा केल्याशिवाय. आजपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांशी चर्चा न करता हा शक्तीपीठ महामार्ग रेटत नेण्याचा कार्यक्रम चालू केला आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपल्याच्या नंतर त्यांनी लगेच परभणीमध्ये सहजपूर जवळ इथं मोजणीस प्रारंभ केला होता आणि तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी त्या मोजणीला विरोध केला. स्वतःच्या शेतीमध्ये काम करत असताना पोलीस प्रशासनाने म्हणा किंवा सरकारी प्रशासनाने तिथल्या शेतकऱ्यावर जो अन्याय अत्याचार केला आहे, तिथल्या एका भगिनीचं मंगळसूत्र तुटेपर्यंत त्यांना फटफट ओढत गेलं. अक्षरशः या महिलेची साडीसुद्धा फिटलेली होती. अशा परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणीची योजना आपण राबवत असताना त्याच बहिणीवर जो अन्याय अत्याचार होत आहेत याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आज आम्ही वसमत तहसील SDM ऑफिसला एक त्याचं निवेदन देण्यासाठी इथं एकत्रित जमलो आहे आणि हे निवेदन दिलेलं आहे. तरी त्या घटनेचा वसमतच्या बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं किंवा हिंगोली जिल्ह्याच्या बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो.